आपण जे मागे बघतो ती आहे ग्रीनिच रॉयल ऑब्झर्वेटरी. याचं महत्त्व असं आहे की जो वर्ल्ड टाईम आहे आणि जो लोकल टाईम ही जी कॉन्सेप्ट आहे ती या ऑब्झर्वेटरीच्या शास्त्रज्ञांच्या अंतर्गत आली होती 1884मध्ये. ज्यावेळेस एक 25 सायंटिस्ट एकत्र आले होते शिकागोमध्ये. त्यांनी ठरवलं की झिरो मेरिडियन तिथून असणार आहे, तर त्यासाठी वेगवेगळे पर्याय होते. त्यातला सर्वात जास्त पर्याय, सर्वात सुटेबल पर्याय होता तो ग्रीनिचचा होता. आणि 1884 पासून ग्रीनिच ही झिरो मेरिडियन अर्थात 0 अक्षांश असं मानलं गेलं. आणि तेव्हापासून या 0 अक्षांशाला आणि पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्धाची सुरुवात या इथून होते. खाली ती लाईन दिलेली आहे, तिथे आपण आता जाणार आहोत. ही जी लाईन आहे याच्यामुळे युनिव्हर्सल टाईम आणि लोकल टाईम ही कॉन्सेप्ट अस्तित्वात आली. आणि त्यामुळेच फ्लाईट्स ज्या आहेत, इंटरनॅशनल फ्लाईट्स आहेत, गुगल मॅप्स आहेत, हे काही जागतिक स्तरावरच्या ज्या काही गोष्टी त्या सुकर झाल्या लोकल टाईम आणि युनिव्हर्सल टाईममुळे. युनिव्हर्सल टाईम काय तो आता आपल्याला तिथे घड्याळामध्ये दिसत आहे. लोकल टाईम तिथला असतो. तर ग्रीनिच टाईम जो आहे, जिथून भारताचा आपला जो टाईम आहे तो 5.5 तास प्लस आहे, म्हणजे आधी आहे. तो झिरो जो आहे तो आपण इथून मोजत असतो. तर ही आहे रॉयल ऑब्झर्वेटरी ग्रीनिच. It's over there. That line is over there. Не, получается, он дальше же идет. Да, да. То есть парк, то есть. Конечно, через всю землю. Можно на лестницу вообще встать там сколько.